नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच एक आयोगाचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यानुसार आपली जी काही OMR शीट आहे त्याच्यामध्ये खूप सारे बदल त्या ठिकाणी झालेले आहेत. तेच नेमके काय बदल उत्तर तालिकेमध्ये झालेले आहेत तो भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं हे सांगण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे काही झालेले सगळे बदल आहेत ते कधीपासून लागू होणार आहेत, तर 1 मार्च 2026 नंतरच्या परीक्षांना ते लागू होणार आहेत. म्हणजे येणारी जी काही आपली 4 जानेवारी किंवा 11 जानेवारीला होणारी गट ब आणि गट क ची परीक्षा आहे त्या परीक्षांसाठी हा नवीन नियम आयोगाने लागू केलेला नाही. ओके, तर हा आयोगाचा एक नवीन आविष्कार आहे जो की 1 मार्च 2026 नंतरच्या परीक्षांना तो लागू होईल. मग नेमके काय बदल आयोगाने केलेले आहेत, तर पहिला बदल असा आहे की तो जो काही तुमचा रोल नंबर असायचा पूर्वी याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 असा तुमचा काय असायचा, तो 8 अंकी रोल नंबर असायचा. आता तो 8 अंकी नसून तो झालेला आहे 7 अंकी. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा बदललेला आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पूर्वी आपल्याला किती होते, तर ऑप्शन मध्ये जर बघितलं 4 गोल होते. आता याच्यामध्ये एक 5वा गोल ऍड केलेला आहे आयोगाने. म्हणजे जर समजा तुम्हाला या पहिल्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर अशा वेळी आपण काय करायचं, पूर्वी ते सोडून द्यायचो, म्हणजे काही गोल करायचं नाही. मात्र आता नवीन बदललेल्या नियमानुसार तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला 5वा गोल जो आहे तो त्या ठिकाणी करणं कंपल्सरी असणार आहे. आणि जर तुम्ही तो केला नाही तर अशा वेळी तुमचं निगेटिव्ह मध्ये त्या ठिकाणी मार्क्स जे आहे ते जाणार आहेत. त्यासाठी लक्षात घ्या की हा बदल जो आहे तो महत्वाचा आहे, कारण की इथे 5वा जर गोल तुम्ही केलाच नाही तर अशा वेळी तुमचे निगेटिव्ह मध्ये त्या ठिकाणी मार्क्स जातील. तर त्यासाठी हा बदल लक्षात ठेवा. आता बऱ्याचदा आता हे जसं आयोगाचं नोटिफिकेशन आलं तसं विद्यार्थ्यांची सुद्धा प्रतिक्रिया आहेत की वेळ वाढून पाहिजे. मग कारण की कंबाईन सारखे वगैरे जे काही पेपर आहे त्याच्यामध्ये प्रश्न वाचून त्याचं गोल करणं तेच सरत नव्हतं आणि त्याच्यामध्ये आता काय झालंय, 100च्या 100 प्रश्न आपल्याला काय करावे लागतील, गोल करावे लागतील, लक्षात घ्या. आणि मग त्यामुळं वेळ जो आहे तो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणार आहे विद्यार्थ्यांचा. आणि त्यानुसार विद्यार्थ्यांची मागणी आता सुरू झाली की आम्हाला काय पाहिजे, वेळ वाढवून पाहिजे. मात्र आयोगाने वेळ वाढवून देण्याबाबत कसलंही नोटिफिकेशन मध्ये त्याच्याबद्दल काही सांगितले नाही. नंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये जर आलं तर चांगलंच होईल, लक्षात द्या. कारण की ह्या गोष्टी शक्य नाहीत किंवा याच्यामध्ये खूप सारा वेळ सुद्धा विद्यार्थ्यांचा जाऊ शकतो. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पूर्वी आपण विद्यार्थ्यांची एकच सही होती, लक्षात घ्या, विद्यार्थ्याची एकच सही होती. आता आपल्याला विद्यार्थ्यांच्या 2 सह्या आहेत. आणि या उत्तरपत्रिकेचे भाग 1 आणि भाग 2 असे 2 भाग आयोगाने त्या ठिकाणी केलेत. आणि आपण पूर्वी काय करायचो, आपण स्वतः वेगळं करायचो, म्हणजे जी काही आपली आन्सर शीट असायची ती आपण वेगळी करायचो. मात्र आता ते जे काही येणारे पर्यवेक्षक वगैरे जे आहेत त्यांना ती जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आली. तर असे काही बदल जे आहेत ते झाले, त्याच्यावर एक लॉंग व्हिडिओ सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊन येऊयात. धन्यवाद.